परंतु दुसऱ्या बाजूला अजय चौळकरचा आपण जर स्क्वॉड पाहिला तर याही संघामध्ये चांगले चांगले खेळाडू सुद्धा आहेत, त्यामुळे ही काटेकी टक्कर एक संघर्ष पुन्हा एकदा तिसरा बॉलवरती सिद्धांत पोयकर म्हटलं की रन मशीन म्हणून तो खानाव संघाचा खेळाडू आहे. तिसऱ्या बॉलवरती सेकंड बॉलवरती काय घडणार, मोठा फटका खेळायचा हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक आलाय आणि आता मात्र नक्की संधी ओव्हरमध्ये जय सुरेकरच्या या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आणि आकाश षटक. पहिलाच बॉल टप्पा पडला आणि मात्र इथे काहीतरी वेगळं घडताना पाहायला मिळालं. दोनही खेळाडूंमध्ये इथे समतोल पाहायला मिळालं नाही आणि एक ही जी विकेट आहे ती नक्की जिव्हारी लागणार आहे. हैदराबाद के 100% आयोजन अलगे. बघा आता निशान म्हणावं लागेल या मॅचसाठी अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघावरती कोणीतरी लिंबू मारलाय की काय, कारण तेच दृश्य मैदानावरती पाहायला मिळालंय. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय, परंतु त्यामागे आपण जर पाहिलं तर महत्वाची विकेट मैदानाच्या माघारी मैदानावरती खेळला होता, ज्या रीतीने त्याने धावा बनवल्या होत्या. यावेळचा स्ट्रोक, चेंडू चाललाय सरळ चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा पंचांकडे अपील, बरोबर मधोमध पकडलंय आणि आता ओम तेव्हाच येऊ शकतात ना त्या धावा जेव्हा तुम्ही अशा रीतीचे शॉट माराल. यावेळचा बॉल ओव्हर पिच होता, समोर मारलाय फ्रंट ऑफ दी वीक. त्या 3 धावा सोडल्या तर इथे बाकीच्या धावा आहेत त्या सिद्धांतने बनवल्यात. यावेळचा फटका फसलाय, फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच पकडतोय फलंदाज इथे मैच मध्ये. या वेळच्या बॉल वरती आपण जर पाहिलं तर इथे घडलंय काय, अजय या वेळेला राज दार्वेच्या बॅटमधून लॉंग ऑन ला स्ट्रॉंग सर्वे गाव. अजय चौलकर स्विच हिटचा फटका खेळला होता, सरळ क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं होतं, कॅच सोडली आहे आणि कॅच सुटल्यानंतर आहा इथे फटका बसलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण झाले आणि एक सोपा झेल. काय घडलं इथे, सुटलाय आणि चेंडू पुन्हा पुढे सरसावत जबरदस्त फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चेंडू सीमा रेषा पार. राज याही वेळेला शॉर्ट पुल, अगदी अर्धा विकेट वरती पडलेला बॉल फाईन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुलचा फटका सक्सेसफुल. सामना विजयी सिया वॉरियर्स नागाव